विना हातामध्ये बोध परडी घेऊन हातामध्ये बोधाची परडी घेतली. परडी माहिती का? इकडे जोगवा वगैरे मागतात का तुमच्या माहिती ना? जोगवा जोगवा का मागते तो? ह्याच्या मागे शास्त्री आपल्या धर्मातली संस्कृतीतली प्रत्येक गोष्ट त्याच्या मागे काहीतरी रहस्य काहीतरी कथा आहे. उठसूट अशा मोकार गोष्टी नसतात, पण आपण त्याच्या तळाशी जात नाही. हे आपला मूर्खपणा आहे. जोगवा का मागायचा त्याचं कारण आहे. प्रत्येक हातामध्ये परडी घेऊन आमचे आराधीन माता माऊली असेल किंवा ज्यांच्या हातावर परडी आहे ती माऊली 5 घरं का व्हायना मागते आणि देवीचा जे करा शकत. अंबाबाईचा जोगवा जोगवा का मागायचा त्याच्या मागचं शास्त्र आहे का? आपला जसा परिवार आहे तसा अंबिका मातेचा सुद्धा परिवार आहे बरं का. ऐका. ए शांत बसा. पुढं बस. तर काय काय बोर आहे का काय? त्याला टिकू नको बस. पुढं बसायचं मस्त. पण इतक्या लवकर टिकवतो का? छान मुलं आहेत, गोंडस आहेत चांगले. हा पोराला ये चित्र असतात. मी लय भेटतो पोरांना. त्यांना काय महाराजांनी फिराच पडले गप्प न बोलत आहेत ती. एक कीर्तनात कालवा करायचं मी बोलू नको. ते मला म्हणला तुम्हीच बोलू नका. तर म्हणलं मला बोलायला गावाने बोललेले. एका प्रश्न उत्तर दे मला विचारते. मला महाराज अशी कोणती गोष्ट ती वाढल्या बारीक होती? मला नाही येत. ते मला किती सोपं आहे. बिडी तर बिडी वाढल्या बारीकच आहे. बाप रोज ओढत आहे ती बघत आहे. बापाने पहिल्यांदा नीट राहा. बऱ्याच बापाने पोरं बिघडवल्या. तर परवा मला बाप भेटला. म्हणला महाराज माझा पोरगा दारू पितोय. ही मला 13 वर्षानंतर कळालं. म्हणलं तुम्ही एकाच घरात राहता का? हा म्हणलं एकाच. म्हणजे इतक्या लेट कसं काय? नेमकं कळालं कधी? तेव्हा म्हणला परवा. आम्ही मला कसं काय? म्हणला मी 10व्या आत शिरलं आणि तो बाहेर निघाला. म्हणजे तूच ती करतोय म्हणल्या पोरगा काय हरिपाठ करणार आहे का? बापच पोराला बिडी पिटून आणणार तर बिडी इजल्या परत पेटाय कोणाला जायचंय? पोराला तर इजूनच देत नाही ना. झटखानीतच येतं. हे खाताडी पेताडी वाढल्यात कशामुळं? आधी आपण नीट राहा. जुन्या पिढीचं जीवन नीट पाहिजे तर नवीन पिढी आपल्याकडून काहीतरी आदर्श घेईन. सगळ्या म्हाताऱ्याने सध्या बोबाटा केलाय. तरुण पिढी बिघडली. पोरांचा बघा आम्ही काय करायचंय ती. तुम्ही पहिल्या मंदिरात पत्ते खेळायचं बंद करा. तूच मारुतीला राणी धावतून पोरं बिघडली. पोरं नीट आहे. तू येडेवानी करू नको. विठ्ठल जगी आईसा बाप व्हावा त्याचा वंश मुक्ती सजावा. आई वडील शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोवण. तसे संस्कार आपण मुलांवर लावले तर मुलं घडणार आहेत ना. एक जणाच्या दारात पेरूचं झाड रोजच पेरू चुरवलं जायचे. मालक म्हणला कोण नाही तर नाईट दुटी केली. एक पोरं गगवलं. सन्न कानाखाली टाकल्या. त्याचं गचुरं धरलं. चल घरी तुझ्या बापाकडे. तुझ्या बापाला तुझं नाव सांगतो. ते मला ग बसा. माझे पप्पा घरी सापडणारच नाही. म्हणजे कुठे आहे तुझे पप्पा? म्हणला मी खालच्या फांदीवर ते वरच्या फांदीवर आहेत. म्हणजे संगत जर चोरी करत असतील तर काय मुलांकडून आपण अपेक्षा करायची हो? त्याच्यामुळं आपण अगोदर नीट राहावं आणि आपल्याकडे बघून पुढची पिढी घडणार आहे हे जाणकारांना लक्षात ठेवा. आपला जसा परिवार आहे तसा अंबिका मातेचा परिवार आहे. आपला विषय चाललाय. अंबिका मातेचे पती जमदाग्नी एकदम रागीट. जमदाग्नी म्हणजे नावातच आगई. ती काही सोपं नव्हतं. तशा माणसासोबत अंबिका मातेने कसा संसार केला असेल हे विशेष आहे. आणि नाहीतरी आपल्यासारख्या पुरुष बांधवांच्या जमदाग्नी सोबत ह्याच अंबिकेने संसार करू जाणं. नाही तर हे जमदाग्नी सांभाळायचं तर एवढं सोपं आहे का? लय विचित्र जमदाग्नी सुद्धा सध्याच्या कलियुगातली. आणि एक वाक्य सांगतो. शेतकऱ्याची अंबिका घरातली अत्यंत प्रसन्न आणि नियोजनबद्ध सूत्रबद्ध संसार चालवते. म्हणून शेतकरी कुठं का व्हायना सध्या रुळाव चालू आहे. शेतकऱ्याचा 80% प्रपंच शेतकऱ्याची बायकोच हँडल करते. शेतकऱ्याच्या बायकोला राग नाही, लोभ नाही, मानाची कसली अपेक्षा नाही. आणि नवरा बायकोची कधी भांडणं होत नाही. चुकून झाली नवरा ठोका टाकू त्या फुसफुस करते, रुसून जाते. कापूस याचा परत महागारी. शेजारी म्हणजे 1.5 महिने येणार होते. 1.5 तासात कसं काय? म्हणजे त्यांचं ऐकून काय मग काय कपाशीचं नुकसान करू का? मग मर कर काम. आपले जे कडक टोप्या आहेत ना पुरुष मंडळींच्या, ही महिला शक्तीच्या जोरावर एकदा स्त्री शक्तीच्या नावानं जोरदार टाळ्या वाजवा. जरा जोरात वाजवाय पाहिजे होते पण असू दे आता. कणत कुतक का व्हायना पण केलं मावल्यांचं कौतुक. 365 दिवस आपल्यासाठी झटत येते. निदान 9 दिवस तरी महिलांचा सन्मान करा. विठ्ठल नवरात्र
त्याच्यासाठी आहे की स्त्री शक्तीचा जागर व्हावा, स्त्रियांचा सन्मान, स्त्रियांचं कर्तृत्व, त्यांच्याविषयी बघण्याची भावना, त्यांच्याविषयी अंतकरणामध्ये प्रेम, जिव्हाळा, आपुलकी समाजामध्ये निर्माण व्हावी, यासाठी हा कीर्तन सोहळा आहे. विडल आवाज वाढा थोडा मॉनिटर. जमदाग्नीसोबत संसार करणं एवढं सोपं नाही. अत्यंत रागीट होतो माय. आणि राग काय कामाचा नसतो. 2 मिनिटाचा राग आणि भीक माग. रागावर कंट्रोल ठेवा. मिनिटाचा राग आहे पण आयुष्य बरबाद करते ना. हे पोरं सोरं बघा ना. उग कोण कोणाला थोडं बोललं म्हणून कॉलेजमध्ये हाणामारी, दारादारी, वडावडी का तो मला असं बोललाय ना, ते खुन्नच ध्यानात ठेवायची. मग परत त्यांनी त्याचे 4-5 कार्यकर्ते गोऱ्या करायची, दारादारी करायची. बसला आयुष्यभर जेलमध्ये खडी फुडीत. कंट्रोल ठेवा रागावर. राग काय चांगला नसतो. जमदाग्नीला अत्यंत रागीट ऋषी. त्यांच्या घरात जरा भांडणं झाली. काय भांडणं झाली, कशी झाली ते निवांत वाचून घ्या, आपल्याकडे वेळ कमी. आणि भांडणं होत नाही असं घरच नाही. घरोघरी मातीच्या, आणि ज्याच्या मग ते घरच नाही. विठ्ठल भांडणं होणार. कुठं नवरा बायकोची कळवंड आहे, कुठं सासूचं चालू आहे, कुठं बहीण भावाचं चालू आहे. म्हणजे प्रत्येक घरात काय ना काय धिंगाणा आहेच. पण माझी विनंती, समजून घेण्याची भावना ठेवा. वाद कमी होतो बाय बाप. ऍडजस्टमेंट नावाची काय गोष्ट आहे का नाही. कायम खुन्नस धरतो, शब्दच ध्यानात ठेवतो, मरचिन ना. तसं जमत नसतं. ऍडजस्टमेंट. आमच्या कॉलेजमध्ये एक पोरगं यायचं, ती पुढून इन करायचं आणि मागून शर्ट मोकळा सोडायचा. असं मध्ये खटकी ठेवायचं. निम्यापर्यंत पुढून येणं, मागून शर्ट मोकळा सोडायचं. प्राचार्याने बोलून घेतलं, ही फॅशन बंद कर, बाकीची पोरं बिघडायला लागल्या तुझ्या नादाने. ते म्हणला, साहेब ही गरिबीचं दुःख ज्याचं जळतं त्याला कळतं. ते मला काय झालंय, काय झालंय म्हणजे माझा शर्ट पुढून फाटलाय म्हणून आत घालतो, पॅन्ट मागून फाटले म्हणून शर्ट मोकळा सोडतो. ह्याला म्हणायचे ऍडजस्टमेंट. म्हणजे पुढचा फाटलेला झाकला आणि मागचा फाटलेला परत वरून पांघरून टाकलं. म्हणजे ह्याला म्हणायचं हुशार माणसाचं लक्षण. ज्याचं कुणाचं बी चुकतच असतं बघा. त्याच्यामुळे कमी जास्त होतच असतं. समजून घेण्याची भावना. हा, पती पत्नीची भांडणं लागली आणि पुरुष मंडळींचं बोलणं लय वाईट असतं. माझं थोडंच बोलतात पण इतकं वाईट बोलतात. मालकाचं डोकं दुखत होतं, मालकीन मालकाचं डोकं दाबीत होतं. डोकं दाबता दाबता मालकीन मालकाला म्हणाले, होय लग्न झाल्यापासून तुमचं डोकं दुखल्याच्यानंतर मी तुमचं डोकं दाबते. लग्नाच्या आधी तुमचं डोकं दुखल्या तुमचं डोकं कोण दाबायचं. तेव्हा मला लग्नाच्या आधी माझं डोकंच दुखत नव्हतं. तुला हार घातला तशी माझी डोकेदुखी वाढली. नाही तर इतका सुखानं आनंदात मस्त मी पक्षासारखा हवेत उडत होतो. स्वच्छंदी माझं जीवन होतो. पण तो माझी पुरी बर्बादी केली. आता इतकं टोचून बोलल्यावर कसा मावल्याने संसार करायचा. नाही बाप, हे बोलणं जरा जीभ ताब्यात ठेवून समजून घ्या. विडल पती पत्नी एक, भावा भावात एक विचार ठेवा. घरात भांडणं करू नका. काय काय माणसं अशी अख्ख्या गावाला गोड बोलतात पण भावा संग नीट नाही. पण एक वाक्य सांगतो, तुमच्या कठीण प्रसंग आल्यावर गाव येणार नाही पण तुमचा भाव येणार आहे. त्याच्यामुळे भावावर प्रेम करा. माय बाप, बंधू प्रेम टिकवा. कोण नसतं हे मित्र भित्र काय नसतंय. ही उग तुम्ही पाजितात म्हणून ती गोड बोलतात आणि तुमच्या गुळफिकीत येते. ते मित्र भित्र सगळी स्वार्थी असतात. हे जे मित्र भित्र कोण, भाव करा धावून येत असतो. त्याच्यामुळे बंधू प्रेम टिकवा. विडल आख्या गावासंग भांडणं करा पण भावासंग करू नका. बंधू प्रेम टिकवा. भावावर किती प्रेम असावं रामाकडून शिकावं आणि भावावर किती प्रेम असावं लक्ष्मणाकडून शिकावं. आपल्या भावाच्या प्रेमासाठी लक्ष्मणानं संपूर्ण राज्याचा त्याग केला आणि वनवास लक्ष्मणाचा काहीच संबंध नव्हता पण गेला का नाही सोबत. बंधू प्रेम. आणि भावाभावात प्रेम ठेवण्यासाठी जावा जावाने नीट राहावा. आल्यात का जावा जावा, हा जरा एक विचारानं राहावा. नाही तर अर्थच बघा, जावा जावा. कधीच एका ठिकाणी न यावा तिचं नाव जावा. पण समजून बहिणी बहिणीसारखं राहा. प्रेम टिकवा. घरात भांडणं करू नका. हे तर आपला विषय चालला. बहीण भावात प्रेम टिकवा. बहीण भावाचं प्रेम सुद्धा राहिलं नाही जेमनीला मार्केट आल्यामुळे. बहीण भावा दावा लावते पैसे फेकन मग सहीला ये. पैसा पहिल्या स्थानावाला नातं दुसऱ्या स्थानावर गेलं. नाती टिकवा.
बहीण भावाचं प्रेम टिकवा म्हणून तर आता सरकारने योजना काढली लाडकी बहीण. आला का हप्ता? त्याच्यामुळे चेहरा प्रसन्न सगळेच तीन तीन घेऊन बसलायत कीर्तनात. तुम्ही तरी काय सोप्या राहा. परवा मला चेक म्हणले महाराज तिसरा हप्ता काय? म्हणलं दम काढ ना. 2 तर पहिलं झाल्यात ना जमा, तर तिसऱ्याला थोडा दम काढतो. पण काय माणसाला इतकी अपेक्षा. लाडकी बहीण अंदाजी मेला कागद वागू वागू जाशी तो ती घरी. त्याला वाटतं तेवढंच प्यायला फियला होत्या ना. आता तुला प्यायला 1.5 कुठं पुरत असतात का महिन्याला? तुला दिवसाला 4-5 लागत येतं. तेवढाच थोडाफार आधार लाडकी बहीण. चांगली योजना आहे बाबा. कुणी विचार केला होता आजपर्यंत आपला? पण आमच्या माता माऊल्यांचा सरकारने विचार केला, लाडकी बहीण योजना काढली. फक्त माझी बहिणीनं विनंती, ज्यांनी आता लाडकी बहीण योजना काढली त्या भावांना विसरू नका. नाही तर भाऊ रोज भाषणात सांगत येते आम्ही दिली रे. भावांना सुद्धा भरवसा राहिला नाही बहिणीवर. नेमके बहिणी काय करत येते? लोक म्हणजे खायचं एकाचं आणि गायचं एकाचं. तसं करू नका. जरा खाल्लेल्या अन्नाला जागा. विडल वाद करू नका. नात्यातला दुरावा वाढवू नका. प्रेम टिकवा. अंबिका माता आणि जमदाग्नीमध्ये झाली भांडणं. हे तर आपला मूळ विषय चालू आहे. आणि भांडणं झाल्याच नंतर राग वैताग. अंबिका मातेला 2 मुलं. थोरल्या मुलाचं नाव जोगवा आणि धाकल्याचं नाव परशुराम. आणि परशुराम म्हणजे काय 21 वेळा पृथ्वी निश्चित्र करणारा ते काय सोपा वाघ होता काय? घरामध्ये भांडण झाल्यानंतर जोगवा जो थोरला मुलगा होता अंबिका मातेचा तो पळून गेला. सगळीकडे शोधाशोध सुरू केली पण अजून सुद्धा जोगवा सापडला. तवापासून जी पळून गेलाय त्या अजून जोगवा सापडलाच नाही. पण आताचा माता माऊली हातात परडी घेतं. प्रत्येक दारात जाताना विनंती करता अंबाबाईचा जोगवा. याचा अर्थ आमच्या अंबाबाईचा जोगवा पळून गेलाय तो तुमच्या घरी आलाय का? हे त्या शब्दातला अर्थ. घरातल्या माऊलीने सांगितलं आमच्या घरात आला नाही. त्या आराधीन माता माऊलीला किंवा देवीची भक्ती असणाऱ्या त्या माऊलीला तो विश्वास बसत नाही. मग घरातली माऊली हातातलं सगळं काम सोडते, धान्याची पिठाची चिमट घेते आणि त्या परशुरामात टाकते. ह्याचा अर्थ हे अण्णा शपथ तुमचा जोगवा आमच्या घरी आला. म्हणून आईचा जोगवा बराच जोगवा गोळा झाला. पण 50-50 बरं का. आता निमा मला निमा तुम्हाला कीर्तन झाल्यावर. विडाला आनंद आहे माय बाप. काय हे लोकांचा विचार नसतो करायचा. गाये नाचे उडे आपली छंद. आपल्या अंतकरणातल्या भावल्या तुका बऱ्या म्हणले मी लोक काय म्हणतात तुका म्हणे अंगीन शक्ती ते नाचोरंगी. हिथं नाचलं पाहिजे, हिथं आनंद लुटला पाहिजे. हा त्याच्यामुळं जोगवा का मागायचा याच्या मागलं शास्त्र तुम्हाला सांगितलं.
आणि परडी घेऊन आपण जोगाव मागतो. तसं नाथ महाराज म्हणतात, माझ्या पांडुरंग स्वरूप असणाऱ्या भगवती मातेने हातामध्ये परडी घेतली, पण कोणते? बोध परडी घेऊन हातामध्ये बोधाची परडी घेतली. तीच परडी संतांच्या हातामध्ये दिली आणि संतांनी सुद्धा हातामध्ये बोधाची परडी घेतली आणि प्रत्येकाला बोध दिला. बोध दिला याचा अर्थ की उपदेश. पूर्ण बोधाची घेणं परडी याचा अर्थ, बोध या शब्दाचा अर्थ की उपदेश. बोधाची परडी संतांच्या हातामध्ये आहे म्हणून त्यांचा अवतारच त्याच्यासाठी आहे की सर्व समाजाचं जीवन हे सुजलाम सुफलाम हवं. अन्याय अधर्म अत्याचार हा संपुष्टात यावा, सगळीकडे रामराज्य यावं, संपूर्ण माणसाचं जीवन हे आनंदी व्हावं, यासाठी सर्व संतांनी समाजाला बोध केलेला आहे. पूर्ण बोधाची घेहीन परडी, बोध परडी घेऊन हातामध्ये बोधाची परडी घेतली. बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाजळते. पोत पाजळतात मायबाप. तो नाथ महाराज, आम्ही सर्व संतांनी पोत पाजळा, पण कशाचा? ज्ञानाचा पोत पाजळा. आणि ज्याच्या जीवनामध्ये ज्ञान आहे त्याला दुःखच नाही. विडवलं ज्ञान, मग क्षेत्र कोणते असू द्या, नाही ज्ञानेन सदृश्यम. ज्ञानासारखी पवित्र गोष्ट या जगाच्या पाठी दुसरी. आणि क्षेत्र गायन असो, वादन असो, समाजकारण, राजकारण, प्रत्येक क्षेत्रातलं ज्ञान असावं. आणि ते ज्ञान जर आपल्याकडे असेल तर कोणतंही काम अवघड नाही. म्हणून जीवनामध्ये ज्ञान महत्वाचं आहे. ज्ञानोबरांनी ज्ञानाचा पोत पाजळला. 16व्या वर्षीच 9034व्याची ज्ञानेश्वरी जगाला दान दिली, म्हणजे पोत ज्ञानाचा. आता ज्ञानेश्वरी आपल्याला लिहायची नाही, फक्त वाचायची आहे. आणि 16व्या वर्षी लिहिलेली ज्ञानेश्वरी माणसं 70 वय झाले वाचित्यात. 80च्या पुढं पारायणाला नंबर वाढल्यावर हात थरथर कापायला लागल्या. कोणत्या ओळी बोट आहे त्याची त्यालाच कळत नाही. कायला तू म्हातारपणात गुडघ्याच्या वाट्या सारखल्या म्हणतो मला वारीला जायचंय. जाऊच नको, मोकार दिंडी मालकाला त्रास करशील. घरूनला येऊ दिंडी बघ. चांगला तरुण होता तेव्हा डीजे पुढे बोंबलत फिरला, डहाबे जोडे सुटला, बोंबलत फिरला. आता कायला म्हातारा झाल्या वारी करतो. परमार्थ करायचा कधी? थप तरणा भाग्यवंत, तरणा भाग्यवंत, तरणा भाग्यवंत. तरणा भाग्यवंत नटे हरे कीर्तनात. ज्ञानाचा पोत पाजळायचा आहे. तरुणपणात आवाज वाढवा. तरुणांनी एकदा हातात काम घेतलं की आरपारची लढाई होत असते. म्हणून ही फुलेनगर मित्रमंडळ आज सगळे जवान कंपनी, तरुण तडफदार. एकदा तरुण मंडळांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. नवरात्राच्या निमित्ताची पहिल्या माळेची सुरुवात त्यांनी कीर्तनाने केली. ही तरुणांच्या विचाराचा विजय मायबाप. तरुण मुलांनी नवरात्र उत्सवात कीर्तन ठेवणं आणि एवढा भव्य दिव्य सोहळा आयोजित करणं हे सध्याच्या काळात काय सोपी गोष्ट आहे का? नाही तर देवीच्या पुढे दुसऱ्या देव्या आणत्यात नाचवायला. देवी विचार करते माझं स्वरूप कोणतं, तुम्ही काय कार्यक्रम ठेवला. नवरात्र करायचे असे सात्विक नवरात्र करा. विडवलं तरुण मुलांमध्ये ताकद आहे. ज्ञानाचा पोत पाजळला ज्ञानोबाराने तरुणपणामध्ये. आपल्याही जीवनामध्ये तरुणपणात ज्ञानाचा पोत पाजळला. वय वर्ष 16 ज्ञानेश्वरी जगाला दान. वय वर्ष 16 विवेकानंदाने देशासाठी जीवाचं केलं रान. वय वर्ष 16 छत्रपतीने स्वराज्याची वाढवली शान. आणि असे महात्मे भारतात जन्माला आले याचा मला सार्थ आहे स्वाभिमान. त्यांचा स्वाभिमान आणि अभिमान ठेवा. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती 16व्या वर्षी तोरणा किल्ला जिंकला. स्वराज्याचं तोरण मानलं. तरुण जे काम करू शकतो
ते कुणीच करू शकत नाही. म्हणून डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांच्या मते देशातली सगळ्यात मोठी शक्ती म्हणजे युवा शक्ती. विडवलं यस पोत ज्ञानाचा पाजळते. आणि या सर्व देवीचे भक्त मंडळी उदो उदो भक्त नाचते. सर्व भक्त मंडळी उदो उदो करून नाचतात, या देवीचा गोंधळ घालतात, उदो उदो करून नाचतात आणि देवीची गाणी म्हणतात. आता आताच्या गाण्याने सगळी मर्यादा सोडली म्हणा. देवीचं वर्णन करावं तर माझ्या नाथ महाराजांनी ज्ञानोबाला सुद्धा म्हणतात जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा. आणि तुकोबाराने तर डायरेक्ट कबूलच करून टाकलं. आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही गोंधळी आम्ही गोंधळी गोंधळी गोविंद गोपाळाचे मेळे. तुकोबारे म्हणले आम्ही गोंधळीत आमचा गोंधळ घाला. एक जणाला तुकोबारेकडे महाराज ह्या तारखेला आमच्या गावात तुमचं गोंधळ ठरलं. ठीक आहे म्हणले. या म्हणले सगळे वारकरी मस्तपैकी पुरण पोळ्याचा सोबत. तुकोबाराने पोळ्या फिळ्या तसलं काय जमणार नाही. आम्हाला जर तुला गोंधळ आमचा जर तुला घालावं लागेल तर तुला बकराच मारावं लागेल. कपाळाला गंधन गळ्यात टपाऱ्या माळा. लोक म्हणली तुम्हाला बकरा एक नाही म्हणले 6 मारावे लागतील 6. आणि तेवढे बकरे जर तू माझ्या पुढं कापले तर आमचा गोंधळ तुमच्या दारात होईल. बकरा कोणता? काम क्रोध बकरा मारा. बकरे मारावं लागते. काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार मितोपणा. आणि हे जर बकरे मारले तर तुमच्या दारात आम्ही गोंधळ घालायला येऊ. याचा अर्थ ज्ञानोबाराय गोंधळे आहेत, तुकोबाराय गोंधळे आहेत, सर्व संतांनी देवीचा गोंधळ केलेला आहे. आणि आजच्या